हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग टू माय यूट्यूब चॅनल। तर आजची सुरुवात झाली होती सत्यनारायणच्या पूजेने। पूजा 11 वाजता संपन्न झाली होती। त्यानंतर आम्ही गणपती बाप्पाची पूजा करून सत्यनारायण पूजेला नैवेद्य दाखवून आम्ही सगळेजण जेवलो आणि तिथून निघालो गणपती बाप्पाचे डेकोरेशन पाहायला। जाताना आम्ही ठरवलं होते की आपण ऑटोने जायचे, कारण आपली कार किंवा बाईकवरून आपण पुण्याच्या गर्दीत फिरून होतो शकत। तर ऑटोवाले काकांनी आम्हाला चुकीच्या ठिकाणी सोडले। त्यांना आम्ही सांगितले होते तुळजाभवानीच्या मंदिराचे डेकोरेशन तिकडेच्या साईडला नाहीये, ह्या रोडने आम्हाला घेऊन जावा, पण स्वतःच्या मनानेच त्यांनी आम्हाला खोटे ठरवले आणि चुकीच्या ठिकाणी सोडले। पण काही हरकत नाही, इथे पण सुंदर दर्शन आम्हाला मिळाले आणि सुंदर असं डेकोरेशन होतं। तुळजाभवानीची मूर्ती आणि संपूर्ण देखावा भव्यदिव्य असा होता। तिथून आम्ही गेलो राजशाही महाद्वार, जिथे आम्हाला सुरुवातीला जायचे होते। इथे तुळजाभवानीचे साक्षात मंदिर उभारले होते। एका क्षणासाठी मला असे वाटले मी तुळजापूरला आले की काय, एवढे सुंदर असे तिथे डेकोरेशन केले होते। तेथील भिंतींचे काम सुद्धा एवढे रेखीव होते जे फार मला आवडले। पुण्यातील लोकांना साक्षात तुळजापूरचे दर्शन झाले होते, त्याच्यामुळे ना एवढी लोकांनी गर्दी केली होती। त्यात व्हिडिओवर आपले इंस्टाग्रामवरती व्हिडिओ एवढे व्हायरल झाले होते। आणि त्यानंतर आम्ही गेलो शनिपार मंडळ, जिथे वृंदावन निर्माण केले होते। पण ते पाहण्यासाठी एवढी लाईन होती, जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर, म्हणजे माझा पूर्ण दिवस ह्या गर्दीतच गेला असता। म्हणून मी बाहेरच दर्शन घ्यायचे ठरवले आणि पायी पायी राजाराम मंडळाला जाऊ असा विचार केला। तर जाता जाता आम्हाला एक मंडळ दिसले, तिथे एक उपक्रम चालू होता, अभिप्राय लिहिणाऱ्या महिलांना सॅनिटरी पॅड मिळेल। ठीक आहे म्हणलं, अभिप्राय लिहून आपण पण आपल्या संधीचा फायदा घेऊया काहीतरी, म्हणून मी पण त्या संधीचा फायदा घेतला आणि तिथून आम्ही राजाराम मंडळास पोहोचलो। तिथे साक्षात श्री दुर्गाना मंदिर म्हणजेच अमृतसर हे उभारले गेले होते। तिथे गणपती मंदिराला लांबून दर्शन होते, जवळ जाण्यास मनाई होती, म्हणून आम्ही त्या मंदिरालाच गोल गोल फिरून दर्शन घेतले। आम्ही ते फोटो आणि व्हिडिओ पण काढले आणि चप्पल इतक्या लांब काढली होती की जवळजवळ म्हणजे एका साईडला दर्शन घेतलं आणि एका साईडला आम्ही चप्पल काढली होती, म्हणून खूप लांबपर्यंत अनुमानी फिरून आम्ही तिथे पोहोचलो। आणि तिथून समोरच्या एका मित्रमंडळाला आम्ही पोहोचलो, त्याचे नाव होते नवजवान मित्रमंडळ, जिथे महाशिव आणि पार्वतीचा प्रत्यक्ष विवाह सोहळा थाटला होता। त्यासाठी लोकांनी 2 तास आधीच हजेरी लावली होती, त्या लोकांमध्ये आमचाही समावेश होता। असा चित्तथरारक सोहळा मी कधीच पाहिला नव्हता, तुम्ही पण बघू शकता, मी ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा तो टाकला आहे। महादेवा, माझ्या आईला एक रूपवान वर
तो सोहळा पार पडल्यानंतर जी गर्दी झाली होती, म्हणजे इकडे पण हालता येत नव्हतं, तिकडे पण हालता येत नव्हतं. बापरे, मी तर सांगेन चुकूनही आपल्या लहान मुलांना इथे घेऊन पण येऊ नका. त्या मुलांचे त्या गर्दीत इतके हाल होतील ना, मी प्रत्यक्ष समोर पाहिलेत ते हाल. ते कधी तुम्ही बिलकुल घेऊन येऊ नका. अशा प्रकारे सगळ्या बाप्पांचे दर्शन घेऊन आम्ही गेलो आपलं काहीतरी स्नॅक्स खाऊया म्हणून, चटरपटर खाऊया. पण आम्ही खाता खाता पोचलो 11 मारुती चौकात, जिथे आपल्या दगडूशेठची मूर्ती आहे. त्याचे दर्शन घेऊन पुन्हा शारदा गणपतीला गेलो. मागील आठवड्यात सुद्धा मी शारदा गणपती दर्शन घेतले होते, पण त्याचा व्हिडिओ मी काही टाकला नाहीये. पण माझ्या ताईची इच्छा होती की आपण आज पण जाऊया, म्हणून पुन्हा जायचं ठरवले. दर्शन घेतले आणि आम्ही निघालो घरी जायला. रस्त्याने जाता जाता दिसेल ती थांबत आम्ही गणपती दर्शन घेतले आणि आम्ही आमच्या घरी पोहोचलो. अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.